नमस्कार, मी सरला हिरेमठ. मागील भागामध्ये आपण पाहिलेच आहे की आर्याचे भारतामध्ये आगमन कुठून आणि कसे झाले याबद्दल जी मतमतांतरे आहेत त्याचा आपण आढावा घेतला. तर आज आपल्याला पाहिजे आहे की हे आर्य यांचा भौगोलिक विस्तार भारतामध्ये कुठून कुठपर्यंत झालेला पाहायचा आहे. तर त्यासाठी आपणाला ऋग्वेद काळाची थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती आढळते. तर अशा प्रकारे भारतीय तसेच पौराणिक कथामध्ये देखील यांची आपल्याला माहिती आढळून येते. तर हे आर्य हे सप्त सिंधू या नावाने त्यांचा ऋग्वेदामध्ये उल्लेख आढळतो. तर हा आपला जो ऋग्वेद पवित्र ग्रंथ आहे, प्राचीन ग्रंथ आहे, यामध्ये त्यांचा सप्तसिंधू अशा नावाने उल्लेख आढळतो. हा भाग काश्मीर, पाकिस्तान आणि या पंजाब भागात अधिकांश अशा प्रकारचा पसरलेला होता. आर्य हे उत्तरी ध्रुव, मध्य आशिया किंवा इतर भागातून भारतात आले असावे. तसेच 7 नद्यामुळे याला सप्तसिंधू देश किंवा प्रांत असे म्हटले जाते. या नद्या खालीलप्रमाणे आहेत. तर ह्या ज्या 7 नद्या आहेत त्यांची नावे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये वेगळी होती आणि आज आपण त्यांना वेगळ्याच नावाने संबोधतो. तर पाहूया कोणत्या या 7 नद्या आहेत. ते सिंधू, तिला आपण सिंध म्हणतो. तसेच पूर्वीच्या काळामध्ये विपासा, हिला सध्या आपण व्यास नदी म्हणतो. तसेच वितस्ता, हिला आपण झेलम म्हणतो. अस्कनी, सध्याचे नाव चिनाब आहे. तसेच पुरुषनी, हिला आपण सध्या रावी नदी म्हणतो. तसेच शतुद्री, हिला आपण सतलज नदी म्हणतो. आणि सरस्वती, अशा या 7 नद्या या प्रदेशामध्ये होत्या. त्याच भागामध्ये ही म्हणजे सिंधू संस्कृती उदयाला आली किंवा त्या ठिकाणी तिचा विकास झाला. तर सिंधू या सर्वात प्रमुख नदी होती. तर सर्वात पवित्र नदी म्हणून सरस्वती असा वेद काळात उल्लेख आढळून येतो. तर सिंधू नदीच्या किनाऱ्यावरच आर्य संस्कृतीचा विस्तार झाला. यामध्येच भारतीय वैदिक धर्माचा विकास आणि विस्तार उदय झाला. सिंधू नदीलाच इंग्रजीमध्ये इंडस रिव्हर असे संबोधले जाते. ही नदी भारतीय उपमहाद्वीप व आशियातील सर्वात प्रमुख नदी व सर्वात लांब नदी आहे. तर सिंधू नदी ही तिबेटमधून जम्मू काश्मीरमध्ये येऊन त्यातून ती पाकिस्तानातून अरब समुद्राला जाऊन मिळते. तर ऋग्वेद ग्रंथामध्ये भौगोलिक माहिती खालीलप्रमाणे आढळून येते. ऋग्वेदामध्ये ज्या काही ऋचा आहेत तर त्या ऋचामध्ये या नद्यांचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये प्रामुख्याने सिंधू आणि मुख्य नदी असून गंगा ही लुप्त झालेली गंगा आहे व लुप्त झालेली सरस्वती नदी हिचा देखील आपल्याला उल्लेख आढळतो. तसेच यामध्ये ऋग्वेदामध्ये पर्वतांची देखील नावे आढळून येतात. त्यामध्ये हिमालय, अर्जिका, मुजवंत, सिलमेट इत्यादी पर्वताचा उल्लेख आढळतो. म्हणजे या पर्वतमय भागामध्ये हा प्रदेश पसरलेला आढळतो. तसेच याला आर्य संस्कृती किंवा आर्यवर्त असे देखील म्हटले जाते. तर हा प्रदेश साधारण अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि पंजाब, सिंध, बांगलादेश, नेपाळ अशा आणि विंध्य पर्वतापर्यंत उत्तर भारत याचा काही भाग अस्तित्वात होता. याच्या सीमारेषा या काळानुसार आणि वेळेनुसार बदलत गेलेल्या आहेत. तसेच आर्यवर्ताचे क्षेत्रफळ देखील वेगवेगळे प्रत्येक काळानुसार वेगळे आहेत. तर ऋग्वेदात आर्य पश्चिमेकडे पाकिस्तान व अफगाणिस्तानपर्यंत होते असतील असा अंदाज आहे, कारण यामध्ये या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान नद्याचा उल्लेख आढळतो. तर पाकिस्तानमधील गोमती नदी हिलाच भारतामध्ये गोमल म्हणतात. तसेच
पाकिस्तानमधील स्वाद नदी तिला भारतामध्ये सुवास्तू नदी असा म्हटले जाते. तसेच अफगाणिस्तानातील जी काबूल नदी आहे तिला भारतामध्ये कुंभा नदी म्हणतात आणि कुर्म हिलाच क्रुयू नदी भारतामध्ये म्हटले जाते. त्यामुळे आर्याचा विस्तार हा हिमालयापासून सप्तसिंधू प्रदेश तसेच पूर्व दिशेला गंगा नदीपर्यंत, कारण ऋग्वेदामध्ये गंगा नदीचा उल्लेख केवळ एक वेळच आला तर यमुना नदीचा उल्लेख 3 वेळा आढळतो. अशा प्रकारे आर्य पश्चिमेला अफगाणिस्तान ते पूर्वेला गंगा यमुना नदीपर्यंत म्हणजे प्रस्थापित होते असे ऋग्वेदानुसार आपल्याला माहिती होते. तर आज आपण म्हणजे आर्य या भागात वास्तव्यात होते व अशा प्रकारे त्यांचा भौगोलिक विस्तार आढळतो. धन्यवाद.